नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत पोथीतील अध्याय 2. हरणींची व्यथा, व्याधाची कथा. मानवाच्या मुखातून नकळत जरी शिवाचे नाम प्रकट झाले तरी त्याची पापे नाहीसी होतात. लोखंडाला नकळत परिसाचा स्पर्श झाला तर त्याचे जसे सुवर्णात रूपांतर होते, तसे मुखातून नकळत हरिनाम प्रकट झाले तरी जीवन आनंदमय बनून जाते. नामाच्या आधारे जीवनाचा उद्धार करून घेणारे आजपर्यंत अनेक महापुरुष होऊन गेले. नाम म्हणजे अंतःकरणातून, हृदयातून प्रकटलेले प्रेमच असते. हे प्रेम भगवंतांच्या चरणकमलांपर्यंत जाऊन स्थिरावते. त्यामुळे भगवंतांचे आशीर्वाद लाभतात. नामामुळे भवसागरातून तरून गेलेली अनेक उदाहरणे आहेत. पुरातन काळापासून आधुनिक काळापर्यंत ती दिसून येतात. जाणीवपूर्वक परमश्रद्धेने महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी उपवास करून मनोभावे बिल्वपत्राने शंकराची पूजा केली किंवा आराधना केली तर जन्मोजन्मींची पातके नाहीसी होतात. तसेच जो नित्याने शंकराची पूजा करतो त्याचे पातकही नाहीसे होते. अशा व्यक्तींच्या सानिध्यात पतित लोकांचा सहज उद्धार होऊन जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठमोठे ऋषी मुनी शंकराची आराधना करत असतात. गंधर्व, यक्ष, देवदेवता शंकराची पूजा करत असतात. महाशिवरात्रीचा महिमा अगाध आहे. अशा प्रकारची पुरातन काळातील एक मधुरतम कथा आहे. विंध्य पर्वतावर एक भिल्ल वास्तव करत होता. तो जंगलातील जनावरे मारून आपली उपजीविका चालवित असे. त्याच्या हातून नित्याने प्राणीहत्या होत होती. त्याचे पाप वाढत होते, पण त्याची त्याला काहीच जाणीव नव्हती. जीवनासंबंधी तो काहीही विचार करीत नसे. एके दिवशी तो भिल्ल शिकारीसाठी बाहेर पडला. शिकारीसाठी लागणारी हत्यारे त्याने बरोबर घेतली होती. गावाच्या टोकाला एके ठिकाणी त्याला खूप गर्दी दिसली. त्याने जवळ जाऊन पाहिले तर ते एक रमणीय असे शिवमंदिर होते. आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता, म्हणून भक्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. गावातील लोकांनी मंदिर सजवले होते. मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकत होता. मंदिराच्या आजूबाजूला दिव्यांनी प्रकाशित झाला होता. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी सुंदर असे शिवलिंग होते. या शिवलिंगाची लोक भाविकतेने पूजा करत होते. शिवलिंगावरती सतत अभिषेक सुरू होता. जवळच मंत्रघोष सुरू होता. त्यामुळे सर्व वातावरण मंगलमय झाले होते. मंदिरात काही मंडळी भजनही करीत होती. टाळ मृदुंगाच्या साहाय्याने मंदिर दुमदुमून गेले होते. सर्वजण ओम नमः शिवाय चा उच्चार करीत होते. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते. फुलांचा व सुगंधी द्रव्यांचा सुगंध सर्वत्र पसरत होता. मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी लांबवर रांगा लागल्या होत्या. मंदिरातील प्रकाश ज्योती आणि बाहेर उभा राहिलेला जनसमुदाय पाहून भिल्लही तेथे उभा राहिला. भिल्लाला क्षणभर तेथे काय चालले आहे हे काहीच कळेना. आज महाशिवरात्र असल्याची त्याला माहितीच नव्हती. दगडाच्या देवाला लोक का पूजतात असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. हर हर महादेवचा जय जयकार लोक करत होते, हेही त्याला कळेना. पण इथे थांबून काही उपयोग नाही असे त्याला वाटू लागले. आपली शिकार आपण केलीच पाहिजे आणि बायका मुलांना अन्न तर दिलेच पाहिजे असे त्याला वाटत होते. भिल्ल मंदिराच्या बाहेर पडला. रानात जाऊन शिकार शोधू लागला. मंदिरातील हर हर महादेवाच्या गर्जना त्याला ऐकू येत होत्या. त्यामुळे त्याच्याही मुखातून हर हर महादेव शब्द बाहेर पडू लागले होते. हळूहळू त्याचे पाप नाहीसे होऊ लागले होते. नामामुळे त्याचे हृदय पवित्र बनू लागले होते. आतील बदल त्याला काही प्रमाणात जाणवू लागला. भिल्ल चालत होता, पण शिकार मिळत नव्हती. हळूहळू सूर्य मावळू लागला होता. अंधाराचे साम्राज्य वाढू लागले. समोरचे काही दिसेनासे झाले. भिल्लाला थोड्या अंतरावर एक सरोवर दृष्टीस पडले. सरोवराच्या काठावर मोठमोठे बिल्ववृक्ष होते. या सरोवरात पाणी पिण्यासाठी एखादे जनावर येईल व आपणास सहज शिकार करता येईल असा विचार बिल्ववृक्षावरच्या झाडावर चढून बसला. आपल्या शिकारीची तो वाट पाहत बसला होता व समोर येणारी बिल्वपाने तोडून तो खाली टाकत होता.
तो ज्या झाडावर बसला होता त्या झाडाखाली महादेवाची एक पिंड होती. भिल्लाला याची काहीच माहिती नव्हती. त्याच्या हातून बिल्वपत्रांचा वर्षाव त्या पिंडीवर होत होता. भिल्लाच्या मनात मंदिरातील हर हर महादेवाचा घोष घुमत होता व त्याच्या मुखातून तोच घोष प्रकट होत होता. नकळत भिल्लाच्या हातून पुण्याई वाढत होती. अचानक भिल्लाला एका जनावराची चाहूल लागली. त्याला एक सुंदर गोजरे हरिण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आलेले दिसले. त्याने बाण सोडण्याची तयारी केली. तेवढ्यात ते हरिण मनुष्यवाणीने बोलू लागले. हे व्याधा, तू बाण सोडू नकोस आणि माझे प्राणहरण करू नकोस. मी तुझा काहीही अपराध केलेला नाही. मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातील बाळाने तुला कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. गर्भिणीला मारणे हे एक फार मोठे पाप आहे. शास्त्राने ह्या पापाचे वर्णन केले आहे. गुरुहत्येपेक्षाही हे 100 पटीने मोठे पाप आहे. तरी एवढे मोठे पाप तू वाढवणार काय याचा विचार कर. निष्कारण आपले पाप वाढवू नकोस. व्याधाने त्या गर्भिणी हरणीचे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि तो सांगू लागला, आज मला एकही शिकार मिळाली नाही. माझ्या पोटात अन्नाचा एकही कण नाही. माझी बायका मुले माझी वाट पाहत बसली असतील. त्यांनीही सकाळपासून काहीच खाल्लेले नाही. त्यांना उपाशी ठेवण्याचे पातक मला मिळणार आहे. तरी पण मला आश्चर्य वाटते, म्हणजे तू हरणी असून कसे काय बोलतेस? शास्त्राला प्रमाणभूत असलेली तुझी वचने ऐकून मी चकित झालो आहे. तरी तू पूर्वी कोण होतीस आणि तुला हे ज्ञान कसे प्राप्त झाले हे मला सांग. तू जर याचे रहस्य मला सांगितलेस तर मी तुझ्यावर दया करेन. त्यावेळी ती सुंदर दिसणारी हरणी पुन्हा बोलू लागली. हे व्याधा, ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी त्यातून देव व दानवांनी जी 14 रत्ने बाहेर काढली त्यातील अनमोल रत्न म्हणजे मी होय. माझे नाव रंभा होय. सर्वजण माझ्या सौंदर्यावर भुलत होते. मी नृत्य गायनही शिकले होते. माझ्या नृत्य गायनावर अनेक लोक मोहित होत होते. त्यामुळे माझ्या सौंदर्याचा मला गर्व झाला होता. मीच एक सौंदर्यवान असे मला वाटू लागले होते. माझ्या दृष्टीने मला जग सामान्य वाटू लागले. पूर्वी मी शंकराची मनोभावे आराधना करत होते. ज्यावेळी माझ्या कलेचा मला अहंकार झाला त्यावेळी मी शंकराची भक्ती पूर्णपणे विसरून गेले. उपवास आराधना करत होते पण तेही विसरून गेले. श्री शंकराची भक्ती सोडून मी हिरण्य नावाच्या राक्षसासोबत राहू लागले. तो एके दिवशी शिकारीला गेला होता. देवाचे नाव त्याच्या मुखातून येत नव्हते. कोणीही देवाचे नाव घेतलेले त्याला आवडत नव्हते. त्या दिवशी मला अचानक श्री शंकराचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. मी कैलास पर्वतावर आले. माझे आगमन तेथे होताच शंकरांना अतिशय राग आला. त्यावेळी त्यांनी मला शाप दिला, तू मृत्यूलोकात जाऊन हरणी बनशील. तुझ्या 2 मैत्रिणी देखील हरिणी बनतील. हिरण्य हा राक्षस देखील हरिण बनेल. आता माझ्यासमोर उभी राहू नकोस, निघून जा. माझ्या वागण्याचा मला फारच पश्चाताप झाला. माझी चूक मला कळून आली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझे हातपाय कापू लागले. मी शंकरांच्या चरणकमलांशी मस्तक ठेवले. त्यांची स्तुती गायली. मला उशाप द्या म्हणून पुन्हा विनंती करू लागले. माझी करुणामय अवस्था पाहून शंकरांना दया आली. त्यावेळी शंकर म्हणाले, 12 वर्ष हा शाप तुला भोगावा लागणार आहे. 12 वर्षानंतर शापमुक्त झालीस की तू पुन्हा परत कैलास पर्वतावरती येणार आहे. हे व्याधा, अशा प्रकारे श्री शंकरांनी दिलेल्या शापामुळे आम्ही हरणी झालो. आता तर मी गर्भिणी आहे. मला प्रसव वेदना सुरू झाल्या आहेत. तू मला घरी जाण्यासाठी थोडा वेळ परवानगी दे. मी प्रसूत झाले की माझ्या बाळाला माझ्या पतीचे स्वाधीन करेन आणि तुझ्याकडे परत येईन. त्यावेळी तू मला मारलेस तरी चालेल. व्याधाने ते गोड बोलणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला, हे हरिणी, तू तर गोड बोलतेस, परंतु तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवणार? एकदा तू येथून निघून गेलीस तर उद्या पुन्हा परत येणार नाहीस. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. मृत्यूसाठी कोणी तयार होत नसतो. जर तुला जायचेच असेल तर परत येण्याची शपथ घेऊन तू जा. हरिणीने थोडा वेळ विचार केला आणि ती म्हणाली, हे व्याधा, मी शपथ घेत आहे. तू काही चिंता नको करू. ब्राह्मण कुळात जो जन्म घेतो परंतु जो वेदांचा अभ्यास मनापासून करत नाही
त्याचे आचरण करत नाही व त्याचा प्रसारही करत नाही, जो रोज पवित्र स्नान करून संध्या करत नाही, आपणास प्राप्त झालेल्या विद्या दुसऱ्यास देताना जो अडवून द्रव्य घेतो, ज्याला ईश्वराचे नामस्मरण आवडत नाही, जो सतत आपल्या प्रपंचात रममाण झालेला असतो, अशा प्रकारच्या अधर्माने वागणाऱ्या गोष्टीतून निर्माण होणारे पाप मलाही लागेल. जो कोणी देश, काळ, पात्र पाहून दान करावयास तयार झालेला असतो, त्याला त्या सात्विक कर्मापासून परावृत्त करतो. आपल्या सद्गुरूंची सेवा न करता जो त्यांची निंदा करत असतो, समाजातील सात्विक सज्जन माणसांची जो सतत निंदा करतो, जो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे धार्मिक मर्म जाणत नाही, जो कोणाला काहीही खोटे सांगून समाजात सदैव भांडणे वाढवत असतो, अशामुळे जे काही पाप वाढत असते ते सर्व पाप मला लागेल. जो दुसऱ्याच्या हृदयाचे वर्म जाणतो व त्यावरती आघात करतो, तो पुढील जन्मी कावळा होतो. दुसऱ्याच्या गायी चोरून आणणारे कमी वर्ष जगतात. जो राजा आपल्या प्रजेचे हित न पाहता कोणत्या तरी कारणाने सारखा प्रजेचा छळ करत असतो, तो पुढील जन्मी वाघ अथवा साप बनत असतो. जो साधूचा कोणत्याही प्रकारचा छळ करतो, त्याचा वंश हा नाश पावतो. घरात लक्ष न देणारी, सर्व वस्तू व्यवस्थित असतानासुद्धा जी उत्तम प्रकारे स्वयंपाक करून प्रेमाने पतीला भोजन वाढत नाही, व्रतवैकल्य वरवर करायची म्हणून करून जी खऱ्या मनाने पतीशी वागत नाही, ती स्त्री पुढील जन्मी वटवाघूळ बनते. पतीशी अतिशय प्रामाणिक वागणे हा पत्नीचा धर्म आहे, परंतु जी स्त्री पतीची निंदा करते ती पुढील जन्मी दासी बनत असते. तसेच जे सेवक आपल्या मालकाची सेवा करत नाहीत आणि उलट मालकाचा विश्वासघात करतात, त्यांना पुढील जन्म श्वानाचा प्राप्त होत असतो. तसेच जो मालक आपल्या नोकरांशी चांगला वागत नाही, त्याला पुढील जन्मी भीक मागावी लागते. ज्या स्त्रिया भोजन बनवताना चोरून खातात, त्या पुढील जन्मी मांजराच्या जन्माला जातात. अतिथींचा जो मान सन्मान करीत नाही, त्या स्त्रियांना पुढील जन्मी संततीची प्राप्ती होत नाही. जे आई वडिलांची आज्ञांचे पालन करीत नाहीत, उलट त्यांना अपशब्द बोलतात, त्यांना पुढील जन्म माकडाचा प्राप्त होत असतो. हे व्याधा, ही अनेक प्रकारची पापे मी तुला सांगितली. आता मी जर घरी जाऊन परत आले नाही, तर ही सर्व प्रकारची पापे मला लागतील, अशी मी शपथ घेते. आता तरी मला घरी परत जाण्याची परवानगी दे. हरिणीने अंतःकरणापासून घेतलेली शपथ व्याधाला पटली आणि व्याधाने हरिणीला घरी जाण्याची परवानगी दिली. हरिणीला समाधान लाभले. तिने व्याधाला श्री शंकर प्रसन्न होतील असा आशीर्वाद दिला आणि ती घरी निघून गेली. हरिणी निघून गेली. आता व्याध एकटाच झाडावर बसला होता. वेळ जावा म्हणून तो बिल्वपत्रे उजव्या हाताने खोडून खाली टाकत होता. मंदिरातील हर हर महादेव शब्द त्याच्या हृदयराऊळात सदैव घुमत होते. व्याधाचे पाप हळूहळू कमी होऊ लागले होते. व्याधाला अचानक पुन्हा एका जनावराची चाहूल लागली. त्याने बाण सोडण्याची तयारी केली. त्या ठिकाणी दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी आली. तिने व्याधाला पाहिले आणि ती म्हणाली, थांब, मला आत्ताच बाण नको मारू. माझ्या मनात पतीच्या सहवासाची इच्छा तीव्रपणे निर्माण झाली आहे. मला पतीला भेटावयास जाऊ दे. त्याला भेटून मी परत येते तेव्हा तू मला मार. व्याधाने याही हरणीचे बोलणे ऐकून घेतले. तो म्हणाला, तू घरी जाऊन पतीला भेटून ये, परंतु जाण्यापूर्वी शपथ घे. तुला धर्मशास्त्राची माहिती आहे काय? हरणी बोलू लागली, पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला मोठे पाप लागत असते. ते पाप मी परत नाही आले तर मला लागेल. जो शक्तिशाली लढवय्या असून देखील युद्धातून पळून जातो, जो वेदांची सदैव निंदा करत असतो, जो पवित्र धर्मग्रंथांची निंदा करतो, ज्याच्या हृदयात ऋषी मुनी संत महंत यांच्याबद्दल द्वेष भरलेला असतो, देवदेवतांबद्दल ज्याच्या मनात अश्रद्धा भरलेली असते, त्याला मोठे पाप लागत असते. मी जर परत नाही आले तर ही सर्व पापे मला लागतील. जे पुत्र व पुत्रवधू ज्यांना सतत छळत असतात, ते पुढील जन्मी कुरूप होत असतात. जे बंधू आपापसात सदैव भांडत असतात,
त्यांना पुढील जन्म माशांचा लाभत असतो. जे गुरूंची सदैव निंदा करत असतात त्यांची संपत्ती नष्ट होत असते. जे चोरी लबाडी करतात त्यांना पुढील जन्मी दारिद्र्य प्राप्त होत असते. जे वरून साधुत्व दाखवतात आणि आतून वाईट वागतात त्यांना पुढील जन्मी अपार दुःख भोगावे लागते. स्वतःच्या कन्येची विक्री करून संपत्ती मिळवण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याला हिंस्र पशूचा जन्म प्राप्त होत असतो. विद्वानांना जो त्रास देतो तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होत असतो. जो खोटी साक्ष देत असतो त्याचे पितर नरकात जात असतात. जो 2 स्त्रियांशी विवाह करतो त्याला पुढील जन्मी गोचिडीचा जन्म प्राप्त होत असतो. जो आपल्या राज्याच्या राजाची निंदा करतो, द्वेष करतो, त्याला भोजन जात नाही. लहान लहान मुलांना पळवून जो दुसरीकडे विकतो त्याला मोठे रोग होतात. जो देवालयाची तोडफोड करतो त्याचे हातपाय मोडून जातात. जो प्रपंचाकडे दुर्लक्ष करत स्वतःच्याच चैनविलासात रममाण असतो त्याला अनेक प्रकारचे रोग होतात. जो कोणालाही कोणत्याही प्रकारचे दान करीत नाही त्याला पुढील जन्मी अन्न मिळत नाही. जो परमपवित्र कथा कीर्तन श्रवण करीत नाही तो कानांनी बहिरा होतो. जो गायींचा वध करतो त्याला पत्नीकडून अनेक प्रकारचा त्रास सोसावा लागतो. मुक्या जनावरांना जो त्रास देतो त्याची मुले बाळे पुढील जन्मी मुकी होतात. हे व्याधा, अशी कितीतरी प्रकारची पापे आहेत. मी दिलेला शब्द जर नाही पाळला आणि तुझ्याकडे परत नाही आले तर ही सर्व प्रकारची पापे मला लागतील असे मी तुला शपथपूर्वक सांगते. हरिणीचे कारुण्यपूर्ण बोलणे ऐकून व्याधाने तिला जाण्याची परवानगी दिली. त्या हरिणीला अतिशय आनंद झाला आणि ती निघून गेली. थोड्याच वेळात त्या ठिकाणी आणखीन एक हरिण आले. व्याध बाण मारण्यास तयार झाला होता. त्यावेळी ते हरिण म्हणाले, हे व्याधा, माझ्या दोन्ही स्त्रिया पतिव्रता आहेत. त्यांना मी विचारून परत येईन. त्यानंतर तू मला मार. मी शपथ घेऊन जाण्यास तयार आहे. कीर्तनकार कीर्तन करीत असतात. त्यांच्यामध्ये मुद्दाम जो अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतो त्याची वंशवेल कधीच वाढत नाही. जे भाविक यात्रेला निघालेले असतात त्यांची जो चोरी करतो त्याला अनेक नरकमय यातना भोगाव्या लागतात. जो देवाचे मूर्तीची मोडतोड करतो तो अनेक प्रकारचे किडे बनून जातो. जो आपल्या मित्राचा विश्वासघात करतो, ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांची हत्या करतो, गुरूंच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे निर्माण करतो त्याला अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. जो शिवाचे भजन कीर्तन ऐकताना कंटाळून जातो, शिवाचे पूजन कधीच करत नाही, त्याच्या कानांना अनेक प्रकारचे रोग होतात. अशा प्रकारे अनेक प्रकारची पापे मला लागतील. मी परत नाही आलो तर ही सर्व दुःखे मला भोगावी लागतील. माझ्या पतिव्रता पत्नी माझी वाट बघत बसल्या असतील तरी आता मला जाऊ दे. मी निश्चितपूर्वक परत येईन. हरिणींचे बोलणे ऐकून व्याधाच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली. त्याच्या मुखातून शंकराच्या नामाचा जयघोष सुरू झाला होता. त्याने त्या हरणाला घरी जाण्यास परवानगी दिली. झाडावर बसून तो हरणांची वाट बघत होता. शिवरात्रीचा पवित्र दिवस होता. व्याधाचा पूर्ण उपवास झाला होता. बेलाची पाने तोडून तो खाली टाकत होता. या सहज घडणाऱ्या कृत्यातून त्याच्या अनंत जन्माचे पाप नाहीसे होऊ लागले होते. बघता बघता रात्र संपली. सूर्यनारायणाचा उजेड सर्वत्र पसरू लागला. एवढ्यात आणखीन एक हरणी तेथे आली. तिला समोरच व्याध दिसला. ती म्हणाली, हे व्याधा, मला मारू नकोस. माझी छोटी छोटी पाडसे घरात माझी वाट पाहत असतील. ती पाडसे अतिशय लहान आहेत. त्यांना काहीच खाता येत नाही. ते फक्त दूध पितात. मी त्यांना दूध पाजून ताबडतोब परत येते. त्यानंतर तू मला मार. हे बोलणे ऐकून व्याध म्हणाला, तुला मी येथून सोडू शकेन, परंतु तू परत येण्याची शपथ घेतली पाहिजेस. हरिणीने शपथ घेण्याची तयारी दर्शवली. ती म्हणाली, गावातील लोकांना जो छळतो त्याला पुढील जन्मी अनेक रोग होतात. जो ब्राह्मणांच्या घरी चोरी करतो त्याचे सर्व पूर्वज नरकात जातात. जो आई आणि मुलांमध्ये, पती आणि पत्नींमध्ये भांडणे निर्माण करतो, ब्राह्मणांचा अपमान करतो, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतो, त्याला पुढील जन्मी अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात. जो चोरी करतो त्याला अनेक प्रकारच्या डोळ्यांचे आजार होतात. जे लोकांचे ग्रंथ चोरून नेत असतात ते मुके होत असतात.
ज्यांच्या अंतःकरणातून अनेक प्रकारचे गर्व भरलेले असतात त्याला रेड्याचा जन्म प्राप्त होत असतो. जो आईवडिलांना छळत असतो त्याचे शरीर लुळे पडत असते. जो नुसता पैसा साठवून ठेवत असतो त्याला काहीच खर्च करत त्यातील काहीच खर्च करत नाही तो पुढील जन्मी भुजंग बनतो व दुसऱ्याच्या पैशांचे रक्षण करतो. जो दाराशी आलेल्या भिकाऱ्याला काहीच भिक्षा देत नाही, ज्याच्यावर शंकर रागवत असतात, त्यांची सर्व संपत्ती नाश पावत असते. भोजनास बसलेल्या माणसाला जो उठवतो त्याला त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागते. हे व्याधा, मी तुझ्याशी खोटे बोलले आणि परत नाही आले तर ही सर्व प्रकारची पापे मला लागतील, म्हणून मी नक्की परत येणार, हे लक्षात ठेव. हरिणीचे हे बोलणे ऐकून व्याध म्हणाला, तू तुझ्या बाळांना दूध पाजून ये. त्यांचे बोलणे ऐकून हरिणी उड्या मारत निघून गेली. थोड्या वेळानंतर पहिली हरणी घरी जाऊन प्रसूत झालेली होती. दुसऱ्या हरणीने घरी जाऊन पती सहवास प्राप्त केला होता. तिसऱ्या हरणीने पाडसांना दूध दिले होते. ठरल्याप्रमाणे सर्व हरणी व्याधाकडे जाण्यास निघाल्या. त्यांच्याबरोबर पाडसे पण होती. मृगराजा म्हणाला, तुला आम्ही शब्द दिला, आम्ही शब्दाला जागलो. आता तू आमची खुशाल शिकार कर, पण प्रारंभी मला बाण मार, माझा प्राण घे. त्यावेळी दुसरी हरणी म्हणाली, हा तर आमच्या तिघींचा पती आहे, आधी आमचा प्राण घे. पाडसे पुढे येऊन म्हणाली, आईवडिलांनंतर आम्ही राहूच शकणार नाही, त्यापेक्षा तू आधी आम्हालाच मारून टाक. प्रत्येकजण आधी मला मार, आधी मला मार असे म्हणू लागला. मृत्यूसाठी होत असलेली चढाओढ पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो झाडावरून खाली उतरला. सर्वांसमोर त्याने हात जोडले आणि तो म्हणाला, खरोखर तुमच्या दर्शनाने माझे पातक नाहीसे झाले. मी परमपवित्र झालो. प्रपंच छोटा आहे हे मला कळले. आता मला प्रभूच्या चरणकमलांची ओढ लागली आहे. शंकरांच्या भेटीशिवाय मला चैन पडणार नाही. व्याधाचे हृदय कारुण्यमय परमपवित्र झाले होते. शंकराच्या भेटीची त्याला ओढ लागली होती. एवढ्यात आकाशात वेगवेगळे आवाज येऊ लागले व बघता बघता एक दिव्य विमान जमिनीवरती येऊन उतरले. विमानामध्ये शिवगण होते. त्यांचे तेज सर्वत्र पसरलेले होते. किन्नर वाद्य वाजवीत होते, यक्ष गाणे गात होते, स्वर्गातील देव सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते. आता हरणांचे रूपही पालटले होते आणि मूळचे रूप प्रकट झाले होते. व्याधाने प्रेमभावनेने सर्वांना दंडवत घातला. शिवशंकराचा जयघोष केला. व्याधाचा उद्धार झाला. त्यालाही दिव्य तेज प्राप्त झाले. त्याला अक्षय स्थान मिळाले. शिवगणांनी व्याधाला विमानात बसवले. आजसुद्धा आकाशामध्ये ती हरणी, एक हरीण आणि एक व्याधाची चांदणी आपल्याला तेजाने चमचमत करीत असताना दिसते. अशा प्रकारची ही व्याधाची कथा सर्वांनी अंतःकरणापासून श्रवण करावी व महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे. त्यामुळे जन्मोजन्मीची पातके नाहीसी होऊन जातात. कवी श्रीधरास शिवनामाचा महिमा गाता आला अशी ही परमपावन करणारी स्कंदपुराणातील कथा नित्याने ऐकावी. त्यामुळे उत्तम फळ निश्चितपूर्वक प्राप्त होते. ओम नमः शिवाय.